तर तेज प्रताप दादांनी हा टर्न यशस्वीरित्या पार केल्यामुळे त्यांना मिळत आहेत 50,000 50,000 50,000. रमावतीचा मर्दगडी तेजादा तेजादा रमावतीचा मर्दगडी तेजादा तेजादा रमावतीचा मर्दगडी तेजादा तेजादा रमावतीचा मर्दगडी तेजादा तेजादा रमावतीचा मर्दगडी खंबे सात आणि पक्का वादा रमावतीचा तेजादा तेजादा रमावतीचा रमावतीचा बस 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 केवढं ते कौतुक. हा नाही खरंच म्हणजे मी सगळ्यांचं खरंच खूप आभारी आहे बरं का. तुम्ही आलात आणि मला प्रोत्साहन दिलं. अहो चला आता जत्रा एन्जॉय करा. थँक्यू 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 थँक्यू. हो हानकी बढ्यो आता तर तुम्हाला गिफ्ट घ्यावंच लागते. घ्या रोख रक्कम 50,000 रुपये. ही पूर्ण रक्कम तुमच्या हक्काची आहे बरं का. हा घ्या. ही बघ तेज प्रताप. आता तुम्ही अजिबात काय बोलायला जाऊ नका. अहो तुम्ही सांगितलं तसंच केलंय मी. स्वकष्टातनं कमवले ते पैसे. हा आणि इथं ना माई येत ना त्यांचं नाव आणि दहशतीचा जर प्रश्नच येत नाही. हा हे बघा मी हे जे काही केले ना स्वतःच्या मर्जीने केले त्यामुळं तुम्हाला हे गिफ्ट घ्यावंच लागतंय. आता घेणार ना आता तरी गिफ्ट. एक मिनिट म्हणजे हे सगळं तुम्ही हिच्या गिफ्ट साठी केलंय. अगं गप्पू तुझ्यासाठी जीवावर खेळलेत ते स्वतःच्या. नशिबानेच ठरलं तर मग 1 मिनिट द्या मी गाडी काढतो आपण लगेच गिफ्ट घ्यायला जाऊ. हानकी बडी मी तुम्हाला शब्द दिला होता ना. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्ग असतोय बरं का. चला वाट बघतोय. या या माई साहेब काय काय झालंय काय. आबाळ कोसळलंय काय. हा म्हणजे तसंच काहीतरी झालंय. या वर्षीच्या आपल्या गावच्या जत्रेत आहे ना एक पैंजीचा गेम होता. म्हणजे आपल्या जीवावर उदार होऊन लावलेली पैंज. काय तर म्हणे अंगाला आग लावायची आणि पाण्यात उडी मारायची. असं कुठं असतं का. मग जालिंदर त्यात काय एवढं. जत्रा आहे. जत्रा म्हणली की असे खेळ असतात. डेअरिंगवाले खेळ दाखवून लोकांना आकर्षित केलं जातं. त्याची काय एवढी भीती ठेवायची. भीती नाही माई पण हा खेळ खेळायला कोणीच तयार होत नव्हतं. पण माई पण काय हा जीवावर उदार होणारा खेळ आहे ना तो आपल्या तेज प्रतापांनी खेळलाय. काय तेज प्रतापांना कुठे आहेत ते. त्यांना लागलं नाही ना. काही झालं नाही ना. एक काम करा त्यांना फोन करा आत्ताच्या आत्ता. नाहीतर एक काम करा ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. आपण आता लगेच जाऊया त्यांच्याकडे. माई तेज प्रताप सुखरूप आहेत. माई तेज प्रताप बरे आहेत. काही झालं नाहीये त्यांना. देवा आभार तुझे. पण माई तो खेळ खेळून झाल्यानंतर आपल्या माणसांनी तेज प्रतापांबरोबर वैदेहींना पण तिथं पाहिलं.
म्हणजे तेज प्रतापाने हे सगळं त्या वैदेच्या सांगण्यावर केले. ही पोरगी आमच्या लेकराच्या जीवाशी खेळते. येऊ द्या तिला खरी. माई, तुझा पोरगा हळूहळू तुझ्या हातून सुटून कधी त्या वैदेहीच्या हातचं भावलं होईल ना, तुला पण कळणार नाही. तेज प्रताप, कसे आहात? मी ठीकच आहे. मला काय होतंय तेव्हा. पण तुम्ही असं काय विचारताय माई? सकाळपासून बघितलं नाही ना तुम्हाला, म्हणून. हा, ते मी ठीक आहे. आत्ता बघितलं ना तुम्हाला, समाधान वाटतंय आम्हाला. आम्ही येतो. चला वैदे. तुम्ही जा. सुनबाई कुठेही जाणार नाही. आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय माई? बोलण्यासाठी काही व्हायलाच हवं का? आमच्या सुनबाईंशी आम्ही असंच बोलू शकत नाही का? असतं बायकांचं काय बाई. नाही, तसं नाही. पण काय? नाही, काय नाही. बोला तुम्ही. या. काय समजता तुम्ही स्वतःला? कोण आहात कोण तुम्ही? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, उंटाची मान, कुत्र्याचे कान. काही कळत नसल्याचा आव आणू नका उगाच. आम्हाला सगळं समजलंय. तेज प्रतापांच्या हाताला काय लागलंय, का लागलंय, कुठं लागलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणामुळे लागलं हे आम्हाला चांगलंच कळलंय. काय डाव काय तुमचा? वैदेही जगताप आमच्या लेकराचा जीव घेऊनच गप्प बसणार आहात का तुम्ही? आमच्या लेकराला जरा जरी खर्चटलं ना की आमच्या काळजाचं पाणी पाणी होतं, जीव कासावीस होतो आमचा. आणि अगदी तसंच त्यांना आमच्या बाबतीतही वाटतं. हे असं असताना तेज प्रताप तुमच्या सांगण्यावरनं ही गोष्ट करायला तयार झाले. त्या वेळेला त्यांनी आमचा जराही विचार केला नाही. कसं काय?
जे तेज प्रताप आम्हाला सांगितल्याशिवाय एक गोष्ट करत नाहीत ते तुमचं एवढं ऐकायला लागलेत हा? अशी काय जादू केली तुम्ही त्यांच्या? हे बघा माईसाहेब, मी तेजप्रतापांवर कुठलीही जादू केलेली नाहीये. हे बघा, तो आणि मी वेगळे वेगळे गेलो होतो जत्रेत. तो तिकडे आला हे मला माहीतही नव्हतं. बस. नाही, तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटं बोलतेय, पण मी जे काही बोलते ते पूर्णपणे खरं आहे. तुम्ही किती खरं बोलता ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. सरड्यासारखे रंग बदलणारे तुम्ही आणि लगेच घोरपडीसारखं खरं बोलणारे आहात असं दाखवताय. चांगलंय. तुम्ही काय आणि कशा आहात ना ते आम्हालाच माहिती आहे. ते चांगल्या प्रकारे. तर तुम्ही स्वतः ना त्या खंडू तुपेसोबत पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमच्या लेकराची खोटी साक्ष देणारे तुम्हीच त्याला कस्टडीत टाकलत ना. आता तुम्हीच बोलताय. सांगितलेलं तुम्हाला, या घरचं माप ओलांडल्यानंतर मापात राहायचं सोडून पाप केलं तुम्ही. आणि आता याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार. आम्ही नाही सोडणार तुम्हाला. हा आमचा वाद आहे आणि आम्ही मक्तेदार. एखाद्याला जुबान दिली ना की ती पाळतोच. त्यामुळे हा वादा तर आम्ही पूर्ण करणारच. परिणाम भोगायला तयार राहा. आम्ही काही तुम्हाला सोडत नाही. माफ हुशार असाल तुम्ही, आम्हाला माहिती की. पण ध्यानात ठेवायचं, आमची तुमच्यावर बारीक नजर असणार. असं नाही सोडणार तुम्हाला. काय? थँक्यू. माई काय म्हणाले?
ते मी ताईसोबत गेले होते ना जत्रेला आणि तू पण तिकडेच होतास. त्या कॉल ट्राय करत होत्या मला, मी रिसीव्ह केला नाही. विचारपूस करत होत्या. खूप काळजी आहे ना त्यांना, म्हणून विचारत होत्या मला. बघा, मी तुम्हाला कधीपासून हेच सांगत होतो, माई अशा कठोर जरी वाटत असल्या ना तरी आतून त्या फणसासारख्या गोड, मनानं खूप प्रेमळ आहेत त्या. आपल्या घरातल्या लोकांसाठी, गावातल्या लोकांसाठी जीव जळतो त्यांचा, म्हणून तर त्या रमावतीच्या आई आहेत. पण माईंना तुमची काळजी आहे हे ऐकून छान वाटलं. चला, आता रात्र पण खूप झाली आहे, तुम्ही झोपा. मी झोपतो जाऊन बाहेर. तेजप्रताप, हा, काय झालं? काय हवंय का तुम्हाला? एक बोलायचं होतं. बोला ना. ते हे बघ, तू बाहेर झोपू नकोस. झोपू नको म्हणजे? अच्छा, मी आता हे सगळं केलं म्हणून शिक्षा देते तुम्ही मला? हा, आता झोपायचं पण नाही मी या घरात. काय आता मी शिक्षा दिली असं म्हणाले का मी? हे बघ, माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की तू दुसऱ्या खोलीत झोपायचं नाही. दुसऱ्या खोलीत झोपायचं नाही म्हणजे? हा, मग कुठे झोपायचं मी? हा, इथं? हो. हा, हे बघ तेजप्रताप, तू दुसऱ्या खोलीत झोपतोयस. उगाच कोणीतरी बघितलं तर गैरसमज होतील, लोकांना प्रश्न पडतील. त्यापेक्षा तू इथेच झोपलेलं बेटर आहे. तसही ही खोली तुझीच आहे. आजपासून आपण दोघांनी रूम शेअर करायची. म्हणजे हॅलो, उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. रूम शेअर करायचे, रूममेट्स म्हणून. हा हा हा, चला मग. मला फ्रेश व्हायला जायचं आहे. हा, फ्रेश हा, फ्रेश. त्या दरवाजा मध्ये येतो, बंदच करून टाकतो दरवाजा मध्ये मध्ये. तुम्ही मग इकडं हानकी वडीव, ते काय पण असू दे, पण तुमच्यातला बदल मला कळत नाही असं समजू नका. हा, कालपर्यंत बाहेर, आज रूम मध्ये, आणि उद्या हा. मग आता कसं करायचं? काय करायचं? आता आपण रूम पार्टनर झालो ना. हा, मग आता
झोपायचं कसं? म्हणजे तुम्ही इथं झोपताय काय हिथं झोपताय का? मी म्हणजे कुठल्या साईडला तुम्ही झोपताय? म्हणजे ह्या साईडला का ह्या? चॉईस तुमची. हा तुम्ही सांगा. इथं काय मी इथं झोप. झाला तुझा खयाली पुलाव बनून झाला? पुलाव? बेडवर कशाला पुलाव आता? हा तुझ्या डोक्यात जे काही शिजतंय ना ते चांगलं कळतंय मला. तुम्हाला खरंच माझ्या मनातलं आता कळायला लागले? कसं काय? सिक्स्थ सेन्स म्हणतात त्याला. काय काय म्हणला? से ए उगाच काहीतरी फालतू बोलू नकोस. सिक्स्थ सेन्स म्हणाले मी. इंट्युशन तरी कुठे करणार आहे? गट फिलिंग असतं ते इन्व्हॉल्व मुलींमध्ये. मुलींना कळतं मुलांच्या मनात काय सुरू आहे ना ते सगळं कळतं. पण माझं तसलं काही ट्युशन नव्हतं मनात. तसलं काहीच ट्युशन नाही. तुमची अहो म्हणजे ते तुमच्या सिक्स्थला विचारा कोण कुठं झोपणार, हिथं का हिथं, म्हणजे सोल्युशन मिळेल ना त्याचं. विचारा. तू वर झोप. काही काय मी तुमच्या काय करप्ट डोक्याचा आहेस रे तू? काय काय बोलतोयस? वर म्हणजे बेडवर झोपायचंय तुला आणि मी माझं अंथरून घालून इकडे खाली झोपणार आहे माझी. अहो कशाला? काही गरज नाही. इथं भरपूर जागा आहे. मावू आपण दोघं पण. नाहीतर एक काम करू, तुम्ही इथं झोपा, मी इथं झोपतो आणि मधी पार्टिशन करू आपण. उशी किंवा लोट टाकू म्हणजे प्रॉब्लेमच नाही. तुम्ही लोट घेऊ नका. ऐक ना, माझं ठरलंय की नाही? मग तू उगाच आता क्रिएटिव्ह आयडिया देत बसू नकोस मला. अहो कशाला? ठरलंय म्हटलं ना. अहो ऐका की, ऐका माझं. ऐका की, अहो तुम्ही खरंच इथं वर झोपा. मी झोपतो इथं खाली ना मस्तपैकी. तुम्ही इथं वर झोपा मस्त. काय आहे, तुम्ही इथं खाली झोपलात तर उगाच तुम्हाला ताप यायचा, सर्दी व्हायची. कशाला उगाच ना. त्यापेक्षा तुम्ही. एक मिनिट, नक्की काय म्हणायचंय तुला? मी वीक आहे मी? वीक? आणि तुम्ही काही काय बोलताय? नाही अजिबात नाही. अहो तुमची हानकी बडी मार्शल आर्टची करावत माहितीये की आम्हाला. एकदम. हे बघा, मला एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही खाली झोपलात आणि उगाच पाठ दुखली तर आमचे घरचे कसे आहेत माहिती ना तुम्हाला. उगाच तुम्हाला म्हणतील पाठ दुखते काय, म्हणजे रात्री. शी तू ना बाहेर झोपत होतास तेच बरोबर होतं. उगाच आत बोलवलं मी तुला. कधीपासून फालतू बडबड सुरूच आहे. मग तुम्ही वर झोपा, मी खाली झोपतो. म्हणजे मी फालतू बडबड करणार नाही आता. आणि हे बघा, तुम्ही मगाशीच म्हणला होता ही माझी खोली आहे. हे बघ तू. मी या खोलीत सिनियर आहे, त्यामुळे माझं ऐकायचं, कळलं? तुम्ही तिथं वर झोपायचं, मी इथं खाली झोपणार. आणि हा आपला शब्द आहे. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. चला मी ऑर्डर देतोय, तुम्ही वर झोपा. चला झोपा म्हणतोय. झोपा. झोपा मस्त. गुड नाईट.
ती माझ्या खोलीत? एवढी वर्ष झाली मी या खोलीत झोपतो, एक डास बघायला नव्हता. आज इतक्या दिवसांनी मी काय झोपायला आलो, एवढे डास कसे काय आले? यांना बरी झोप लागली. जत्रेत नाही यांनीच माझ्यासाठी स्पेशल डास आणले काय? ते काय ती खून का बदला? एकतर दिवसभर याच माझं रक्त शोषतात आणि रात्री डास. असं पण त्या सरकारी नोकरदारासारखं झालंय. त्यांच्या कामाच्या जागा बदलत असतात, माझ्या झोपायच्या कधी इथं कधी तिथं. त्या जागा बदलली की मला झोप येत नाही आणि त्यात ताण लागली. पाणी कुठं ठेवलं? अरे तेव्हा पाणीच घेतलं नाही काय? अरे याने ठेवलं इकडे. वाह 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 वाह. हो आणखी बढीव, झोपेत किती छान दिसता हो तुम्ही. दरवेळी तुम्हाला झोपलेलं बघण्यासाठी किती आतुर असतोय मी. काय भारी दिसता खरंच. नाही तुम्ही म्हणजे ना एकदम परी दिसता, परी, एंजल. तुमच्याकडे बघत राहावं असं वाटतंय. तुमच्याकडे बघितलं ना की ताण, भूक, पाणी सगळं विसरून जायला होतं. दमाना, नाहीतर मागे सासूरवडीत झाली तशी गंमत व्हायची आणि यांची झोपमोड झाली म्हणून रात्रभर मला ऐकून घ्यायची वेळ यायची. त्यापेक्षा जाऊन गपचूप झोपतो. कुठे गेला? आणला होता ना मी. मूर्ख, स्वतःच्या गोष्टी स्वतः बरोबर घेऊन बसतो.
तुम्ही माझी परी एंजल, तुम्ही असं माझ्याजवळ, मला तर विश्वासच बसना झाले तुम्ही माझ्या एवढ्या जवळ आहात. हे मला स्वप्न तर पडलं नाहीये ना? जर चिमटा काढा की. कधी न बघितल्यासारखं का बघतोस? आणि ते बडे काळजी करू नका, माझी नजर नाही लागणार तुम्हाला. आणि तुम्ही काय करताय मग? तुम्ही काय डोळे मिटून घेतलेत काय? तुम्ही पण बघताय की माझ्याकडे, त्याचं काय? तुम्ही नुसतं बघत नाही, तुम्ही तर अरे मूर्खा, कोवळट. उत्तम उत्तम केलेस तू हे सगळं. हा? तुम्ही झोपेत आहे की स्वप्न बघताय? काय मुद्दाम काय केलंय मी? मज्जा येते ना तुला मला त्रास द्यायला? छंद आहे तो तुझा. मी तुम्हाला त्रास एक मिनिट. 4:15. काय? अहो पहाटेचं 4:15 वाजलेत आणि तरी तुम्ही त्याच एनर्जीनं भांडता. अहो ही वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त, ध्यान धारणा करायची असते आणि तुम्ही माझ्याशी भांडत बसलाय होय? तुझी ही फालतू बडबड बंद कर. हा, तुला काय वाटतं मला कळत नाही तुझी ही नाटकं? सगळं कळतंय मला. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तुझ्या मनात नक्की काय हे नीट माहितीये मला. हे सगळं तू मुद्दाम घडून आणलंय माझ्या जवळ येण्यासाठी. रात्री झोपतानाच लक्षात आलं होतं माझ्या. काय बाई ए को बायको म्हणत होतो मी. काय बायको आहात हो तुम्ही? हा, काय विचार करताय हो तुम्ही? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी तुमच्यासोबत काय वेडं वाकडं करत होतो? लिगल असल्यामुळे त्याला आता वेडं वाकडं नाही म्हणता येणार. पण तसं जर काय मला काय करायचं असतं ना, तर मी तुमच्यासोबत तिथं बेडवर झोपलो असतो, इथं डास मारत खाली झोपलो नसतो. आणि तसंही उलट तुम्ही माझ्या अंगावर पडलात आणि चान्स मारण्याचा प्रयत्न केला. तसं लिगल असल्यामुळे ते यू शट अप.